हाय ग्रीशा, आज तू कुठं आली आहे? कुठल्या? सिद्धार्थ पूलवर. मग आजच्या कॉम्पिटिशन मध्ये कुठल्या कुठल्या इव्हेंट मध्ये तू पार्टिसिपेट केलं? 50 मीटर फ्री स्टाईल, 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि 50 मीटर फ्लाय. वाव. आणि त्या कोणत्या कोणत्या इव्हेंट मध्ये तुला प्राइज मिळालं? सगळ्या इव्हेंट मला प्राइज मिळालं. सगळ्या याच्यात गोल्ड मिळालं. तू कोणत्या एज ग्रुप मध्ये केली स्विमिंग? मी अंडर 8 मध्ये होते. हा, अंडर 8 मध्ये फ्लाय मध्ये मला गोल्ड मेडल मिळाला. हा, ब्रेस्ट मध्ये मला गोल्ड मिळाला. ब्रेस्ट मध्ये मला सिल्वर मेडल मिळाला हा. आणि फ्री मध्ये मला गोल्ड मेडल मिळाला. पण तू अंडर 8 चा इव्हेंट होता, पण तुझं एज तर कमी आहे ना. किती आहे तुझं एज? मी 6 वर्षाची आहे. अरे मग तू 6 इयर्सची असल्यावर एवढे मेडल आले. अंडर 8च्या गर्ल्सला पण हरवलं तू? हा. बरं. मग आता याच्यानंतर तू कुठं कुठं पार्टिसिपेट करणार? आता ह्याच्यानंतर खूप जागी कुठल्या कुठल्या? आता परत सिद्धार्थची असेल तर परत सिद्धार्थला करेल. आणि नॅशनल लेवल, स्टेट लेवल स्टेट लेवल, नॅशनल लेवल करणार ना पार्टिसिपेट? मग त्या तू रोज कशी प्रॅक्टिस करते पूलवर, सांग बरं. म्हणजे डेली प्रॅक्टिस कशी करते? आता इव्हेंटची तयारी कशी करते? कुठं करते? MGM मध्ये ना. हां. रोज किती तास तू स्विमिंग करते बरं? 2 तास. 2 तास. काय कुठल्या टाइम मध्ये? 6 ते 8 मध्ये. आणि थंडी पाऊस असला तरी करते? हां. हां. कोण घेऊन जाते तुला स्विमिंगला रोज? माझे पप्पा. आणि आई? आई कधी कधी. बरं. पप्पा बाहेर. ओके, व्हेरी गुड, पप्पा बाहेर असते, काही घेऊन जाते. व्हेरी गुड. आणि आज तू एवढ्या मोठ्या पूलमध्ये केली आणि खूप छान असं स्विमिंग केली. त्या स्विमिंग मी बघितली, व्हिडिओ शूट केले. तुला गोल्ड मेडल पण ग्रुप मिळाले. तुला तुझ्या फ्युचर इव्हेंटसाठी बेस्ट ऑफ लक ग्रीशा. थँक्यू. बाय. बाय. बाकी बरं, तू बाकीच्या विद्यार्थ्यांना काय सांगणार की कशी स्विमिंग करायला पाहिजे? तुझ्यासोबतच्या सांग बरं. नीट. कशी म्हणजे काय तयारी कशी करायला पाहिजे स्विमिंगला? चांगली. म्हणजे काय करायला पाहिजे रोज त्यांनी स्विमिंग करण्यासाठी? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस केल्यानं काय होते? आपण नीट स्विमिंग करतो. वाव. आणि तुझे स्ट्रोक पण खूप छान होते सगळ्या इव्हेंटमध्ये. बर, चल मग. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. चल. बोलता काय?